एकीकडे सत्ताधाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला तर दुसरीकडे विरोधकांनी देखील आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत भाजपावर देखील निशाणा साधलाय. पाहूया. निवडणुका काही नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या पुढे ढकलल्या आहेत. ऐन वेळी या पुढे ढकलल्या आहेत. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की कायदेशीररित्या असं पुढे जाणं हे चुकीचं आहे. ही तसं जरी असलं तरी पुढल्या निवडणुकांमध्ये भरपूर वेळ मिळावा त्यासाठी ही निवडणूक आयोगाशी संगनमत करून केलेली राजकीय व्यवस्था आहे. चुकीचा पायंडा आहे. उद्या निवडणूक पुढं ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात. सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम, यांची मेहनत वाया गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील. याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या दोनदा मतदानाला जावं लागेल. सगळं मिळून खाऊ आणि वेळ आली तर भांडण करत बसू टक्केवारीवर, ही जी नीती भाजपची राहिलेली आहे त्या नीतीचा वापर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी केलेला आहे. मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात यांचं दुय्यम दाखवण्यात येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.